राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय, त्याची वैशिष्ट्ये आणि महत्त्व या आजच्या तासाला आपल्याला पाहायचे आहे. आपण पाहतो की उत्पन्न हा प्रकार खूप महत्त्वाचा असतो. मग ते वैयक्तिक कौटुंबिक पातळीवरील असेल किंवा राष्ट्रीय किंवा स्टेट लेवलचा जरी विषय असेल तरीही उत्पन्न हे महत्त्वाचे असते. जिथे उत्पन्नाचं मोजमाप होतं त्या ठिकाणी आपण पाहतो की नियोजन करायला सोयीचं जात असतं आणि म्हणून एखाद्या कुटुंबाचं उत्पन्नाचं नियोजन असेल, समजा एखाद्या कुटुंबाकडे दरवर्षी 1,00,000 रुपये येत असतील तर त्यांना त्यांचं मग नियोजन करावं लागतं आणि त्यानुसार त्यांचा खर्च होत असतो. नाहीतर नियोजन नाही केलं, मोजमाप नाही केलं तर काय होतं, जिथं 1,00,000 रुपयाचं उत्पन्न आहे आणि मग खर्च जास्त होतो आणि अर्थव्यवस्था बिघडते. तसंच जसं वैयक्तिक कुटुंब पातळीवर असतं तसं राष्ट्र पातळीवर, स्टेट लेव्हलवर देखील किंवा सरकारी संस्थांमध्ये देखील आपण पाहतो की उत्पन्नाचं मोजमाप होणं गरजेचं असतं. कारण उत्पन्न हा विकासाचा आरसा असतो. उत्पन्नातून आपण पाहतो की समस्यांवर मात करायची असते किंवा उत्पन्नामुळे आर्थिक प्रश्नांची सोडवणूक होत असते. म्हणून जगामध्ये सर्व राष्ट्र आपल्या राष्ट्रीय उत्पन्नाचं मोजमाप करत असतात आणि त्यातून आपण पाहतो की ते राष्ट्रीय उत्पन्न कसं वाढेल यासाठी प्रयत्न करत असतात. कारण राष्ट्रीय उत्पन्नातील वाढ यासाठी महत्त्वाची असते की सरकारी योजना या राष्ट्रीय उत्पन्नावर अवलंबून असतात. त्याचं नियोजन त्यावर अवलंबून असतं किंवा राष्ट्राचा विकास हा राष्ट्रीय उत्पन्नावर अवलंबून असतो. आपण पाहतो की एखाद्या राष्ट्राचा विकास जर मोजायचा असेल तर राष्ट्रीय उत्पन्न वरून आपण म्हणतो की अमेरिकेचं उत्पन्न जास्त आहे म्हणून अमेरिका श्रीमंत आहे, असा आपण जो अंदाज करतो. म्हणजे विकास आपण पाहतो की राष्ट्रीय उत्पन्नातून राष्ट्राचा विकास लक्षात येत असतो आणि म्हणून राष्ट्रीय उत्पन्नाचं मोजमाप आवश्यक असतं. राष्ट्रीय उत्पन्नाच्या मोजमापनामुळे देशातील समस्यांवर उपाययोजना करता येत असतात आणि म्हणून आपण पाहतो की राष्ट्रामध्ये जी एकूण मागणी, पुरवठा, रोजगार, बचत, गुंतवणूक यासारख्या महत्त्वपूर्ण जे आर्थिक घटक असतात, या घटकाच्या मध्ये जे काही समस्या निर्माण झाल्या त्या समस्यांची सोडवणूक देखील राष्ट्रीय उत्पन्नाच्या सहाय्याने आपल्याला करता येते किंवा यामध्ये कुठे इम्बॅलन्स झालं तर त्यामध्ये बॅलन्स करण्याचं काम गव्हर्नमेंट पातळीवर होत असतं. म्हणून राष्ट्रीय उत्पन्नाचं मोजमाप खूप महत्त्वाचं असतं किंवा राष्ट्राचं उत्पन्न हे महत्त्वाचं असतं. अर्थशास्त्रज्ञ सॅम्युएल्सनच्या मते अर्थव्यवस्थेतील बेकारी, दारिद्र्य, चलनवाढ किंवा घट, एकूण विकास या समस्या सोडवण्यासाठी राष्ट्रीय उत्पन्न संकल्पनेचा अभ्यास हा पाया आहे. म्हणून राष्ट्रीय उत्पन्नाचा अभ्यास आपल्याला स्थूल अर्थशास्त्रामध्ये करायचा आहे. यामध्ये राष्ट्रीय उत्पन्नाच्या व्याख्या दिलेल्या आहेत. त्या व्याख्या आपल्याला या ठिकाणी पाहायच्या आहेत. आपण पाहतो की राष्ट्रीय उत्पन्नाच्या व्याख्या 3 प्रकारात आहेत. एक उत्पादन दृष्टिकोन समोर ठेवून व्याख्या मार्शलने केलेली आहे, तर दुसरा उत्पन्न दृष्टिकोन समोर ठेवून पिगुंनी व्याख्या केलेली आहे. तर तिसरी व्याख्या ही फिशरची आहे, जे की खर्च दृष्टिकोन समोर ठेवून किंवा उपभोगावर आधारित फिशरची व्याख्या असलेली आपल्याला दिसून येते. आपण पाहतो की व्याख्या या तिन्ही जरी व्याख्या असल्या तरी ह्या तिन्ही व्याख्या एकमेकांना पूरक आहेत. अर्थव्यवस्थेत जशी स्थिती असेल त्या स्थितीचं वर्णन या व्याख्येच्या सहाय्याने आपल्याला करता येतं. तर पहिली व्याख्या यामध्ये पाहूया. पहिली व्याख्या आहे डॉक्टर मार्शल यांनी आपल्या प्रिन्सिपल्स ऑफ इकॉनॉमिक्स या म्हणजे अर्थशास्त्राची मूलतत्वे या ग्रंथात राष्ट्रीय उत्पन्नाची व्याख्या केली आहे. त्यांच्या मते देशातील श्रम, भांडवल व नैसर्गिक साधन सामग्रीच्या सहाय्याने एका विशिष्ट कालखंडात ज्या मूर्त आणि अमूर्त वस्तू व सेवांचे निव्वळ उत्पादन केले जाते त्याला राष्ट्रीय उत्पन्न असे म्हणतात. आता पहा, यामध्ये आपण पाहतो की राष्ट्रीय उत्पन्नाचं मोजमाप हे आर्थिक वर्षात होत असतं. आर्थिक वर्ष म्हणजे आता आपल्या भारतामध्ये आर्थिक वर्ष हे 1 एप्रिल ते 31 मार्च आहे, बरोबर आहे. काही आपण जागतिक पातळीचा विचार केला तर विकसित राष्ट्रांमध्ये कुठे जानेवारी महिन्यापासून सुरू होतं तर 31 डिसेंबरला संपतं. तर प्रत्येक राष्ट्रानुसार त्यांचा कालावधी वेगळा असतो. परंतु साधारणपणे आपण पाहतो की आर्थिक वर्ष हे एका वर्षाचं असतं आणि त्यामध्ये
एका वर्षाच्या उत्पन्नाच्या जमा खर्चाचा ताळेबंद आपल्याला पाहावयास मिळत असतो. मार्शल म्हणतात की देशातील श्रम, भांडवल आणि नैसर्गिक साधन संपत्ती, आपण पाहतो की उत्पादन घेत असताना उत्पादनाच्या घटकाचा आपल्याला वापर करावा लागतो. त्यामध्ये श्रम असेल, भांडवल असेल, संयोजक असतील, इतर नैसर्गिक साधन संपत्तीवर हे काय करतात, उपयोगिता निर्माण करतात आणि त्यातून वस्तूची निर्मिती होत असते आणि वस्तूमध्ये उपयोगिता असते म्हणून वस्तूला मागणी येत असते. ही मागणी वर्षभरात आपण पाहतो की वर्षभरातील जी वस्तूची मागणी असते त्याची मोजणी या ठिकाणी केल्या जाते. आपण पाहतो की एका विशिष्ट कालखंडात ज्या मूर्त आणि अमूर्त वस्तू, मूर्त म्हणजे डोळ्याने दिसणाऱ्या आणि अमूर्त म्हणजे ज्या डोळ्याने दिसत नाहीत. आपण पाहतो की आपल्याला समजा एखादी वस्तू जसं की कापड हे जसं डोळ्याने दिसतं, परंतु एखादी सेवा जर कोणाची केली असेल तर ती डोळ्याने दिसत नाही. अर्थव्यवस्थेमध्ये आपण पाहतो की वेगवेगळ्या सेवा देखील असतात की ज्या देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नात भर टाकत असतात. म्हणून मूर्त आणि अमूर्त, बरोबर आहे, अशा सेवांचे निव्वळ उत्पादन, निव्वळ उत्पन्न म्हणजे आपण पाहतो की एकूण उत्पन्नातून घसारा वजा जर केला तर आपल्याला निव्वळ उत्पन्न प्राप्त होते, की असे निव्वळ उत्पादन म्हणजेच राष्ट्रीय उत्पन्न. अशा प्रकारे मार्शल यांनी व्याख्या केलेली आहे. आता या व्याख्येचे काही दोष देखील असलेले आपल्याला दिसून येतात की देशातील एकूण वस्तू आणि सेवांचे मोजमाप करणे कठीण असतं. त्यानंतर विक्रीसाठी न आलेल्या उत्पन्नाचा विचार यामध्ये होत नाही आणि दुहेरी मोजमापनाची अडचण असते. आपण पाहतो की उत्पादन दृष्टिकोनानुसार राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन केलं तर काही अडचणी त्यामध्ये येतात. त्यामध्ये पहिली अडचण आपण पाहतो की बऱ्याच वेळा आपण पाहतो शेतामध्ये 10 क्विंटल जर माल झाला तर शेतकरी स्वतःला घरी कुटुंबाला 5 क्विंटल ठेवतो आणि 5 क्विंटल हे मार्केटमध्ये आणतो. परंतु राष्ट्रीय उत्पन्नाचं मोजमाप करत असताना त्या 5 क्विंटलचाच विचार केला जातो. किंवा दुहेरी मोजमापनाची अडचण म्हणजे समजा आता कापूस आहे. आपण पाहतो की राष्ट्रीय म्हणजे उत्पादन दृष्टिकोनानुसार, व्याख्येनुसार राष्ट्रीय उत्पन्नाचं मोजमाप करायचं असेल, तर जी अंतिम उपभोग्य वस्तू असते तिचाच सहभाग त्यामध्ये झाला पाहिजे. उदाहरणार्थ आपण पाहतो की कापसापासून रुई तयार होते, सरकी तयार होते, पेन तयार होते. आपण पाहतो की तेलही तयार होतं. अशा अनेक वस्तू तयार होतात. मग आता ह्या सगळ्या वस्तू हे करायच्या का कापूस आणि कापडही त्यामध्ये काउंट करायचं का? तर नाही. अंतिम वस्तू जी उपभोग्य योग्य असते, बरोबर आहे, त्या वस्तूंची काउंटिंग राष्ट्रीय उत्पन्नामध्ये केली पाहिजे. नाहीतर मग कापूसही त्यामध्ये आला आणि कापसापासून ज्या कापड तयार होतं त्याची मोजमाप केलं तर या ठिकाणी आकडा चुकीचा येण्याची शक्यता असते. म्हणून उत्पादन दृष्टिकोनानुसार मार्शलने केलेल्या व्याख्येमध्ये काही दोष आपल्याला दिसून येतात. परंतु आपण पाहतो की ही व्याख्या अविकसित राष्ट्रांमध्ये जास्त उपयुक्त किंवा उपयोगात आणली जाते. कारण आपण पाहतो की अविकसित राष्ट्रांमध्ये काही मर्यादा असतात. आपण पाहतो की बऱ्याच गोष्टीमध्ये मागासलेपणा असतं आणि म्हणून राष्ट्रीय उत्पन्नाचं मोजमाप करण्यासाठी या पद्धतीचा जास्त उपयोग झालेला आपल्याला दिसून येतो. दुसरी एक व्याख्या आहे की उत्पन्न दृष्टिकोनानुसार डॉक्टर प्रोफेसर पिगू यांनी केलेली आहे. पिगू यांनी कल्याणाचे अर्थशास्त्र, इकॉनॉमिक्स ऑफ वेलफेअर या ग्रंथामध्ये राष्ट्रीय उत्पन्नाची व्याख्या केलेली आहे. मार्शल यांच्या व्याख्येपेक्षा अधिक वास्तववादी आणि विस्तारित अशी व्याख्या त्यांनी केलेली आहे. पिगूच्या मते दुहेरी मोजमापनाची अडचण टाळण्यासाठी ज्या वस्तू व सेवांचे पैशाच्या मदतीने देवाणघेवाण होते, ज्या वस्तूंना किंमत मिळते अशा वस्तू, परदेशात केलेल्या गुंतवणुकीपासून मिळणाऱ्या उत्पन्नाचा राष्ट्रीय उत्पन्नात समावेश केला जावा. म्हणजे आपण पाहतो की देशातील व्यक्तीने देशात निर्माण केलेल्या वस्तू किंवा परदेशात जर त्याला मोबदला मिळाला असेल, त्या सर्व ज्या मोबदल्यांना किंमत मिळते, ज्या वस्तूला किंमत मिळते अशा सर्व किमतीचा समावेश किंवा अशा सर्व वस्तूंचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नामध्ये व्हावा, अशा प्रकारची अपेक्षा किंवा मांडणी प्रोफेसर पिगू यांनी केलेली आहे. म्हणजे याचाच अर्थ ज्या वस्तू आणि सेवांना मोबदला मिळतो अशा सर्व वस्तूंचं मोजमाप पिगूंच्या मते राष्ट्रीय उत्पन्नात केलं पाहिजे. परंतु यामध्ये आपल्याला असं दिसून येतं की ज्या वस्तूंना मोबदला मिळत नाही, बरोबर आहे, त्या वस्तूंचा पिगूच्या व्याख्येनुसार
राष्ट्रीय उत्पन्नात समावेश केला जात नाही. उदाहरणार्थ आपण पाहतो की आपली आई घरामध्ये खूप काम करते, परंतु तिला काही मोबदला मिळतो का? तर नाही. पिगूच्या व्याख्येनुसार आईच्या कामाचा राष्ट्रीय उत्पन्नामध्ये समावेश होत नाही. परंतु हेच काम जर आपण बाहेरील व्यक्तीकडून करून घेतलं आणि त्याला जर मोबदला दिला, तर त्याचं काउंटिंग राष्ट्रीय उत्पन्नात केल्या जातं. हा एक दोष या व्याख्येमध्ये असलेला आपल्याला दिसून येतो. या व्याख्येमध्ये इतरही काही दोष आपल्याला दिसून येतात. वस्तू विनिमय पद्धती जिथे आहे त्या ठिकाणी राष्ट्रीय उत्पन्नाचं या व्याख्येनुसार मापन करता येत नाही. दुसरा दोष आहे वस्तू विनिमय आणि बिगर विनिमय वस्तू असा भेद करणे कठीण असते. तिसरा दोष आहे राष्ट्रीय उत्पन्नाची व्याप्ती अनिश्चित अशा प्रकारची आहे. अविकसित राष्ट्रात ही व्याख्या लागू होत नाही, कारण आपण पाहतो की ज्या वस्तूंना किंमत मिळते त्याच वस्तूचा पिगूच्या व्याख्येनुसार राष्ट्रीय उत्पन्नात समावेश होतो. परंतु अविकसित किंवा मागासलेल्या राष्ट्रांमध्ये बऱ्याच वस्तू आणि सेवांची निर्मिती ही आपण पाहतो परोपकाराच्या दृष्टिकोनातून मोफत केल्या जाते आणि त्या सर्व सेवांचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नात पिगूच्या व्याख्येनुसार होत नाही. म्हणून त्यानुसार राष्ट्रीय उत्पन्नाचं मोजमाप करण्यास ही व्याख्या अडचणीची ठरते. आपल्याला तिसरी व्याख्या पाहता येईल फिशरची. फिशरने उपभोगावर आधारित किंवा खर्च दृष्टिकोनावर आधारित राष्ट्रीय उत्पन्नाची व्याख्या केली आहे. यामध्ये त्यांनी द नेचर ऑफ कॅपिटल अँड इन्कम अशा हा ग्रंथ लिहिला आणि या ग्रंथामध्ये त्यांनी राष्ट्रीय उत्पन्नाची व्याख्या केलेली आहे. त्यांच्या मते एका विशिष्ट कालखंडात निव्वळ उत्पन्नापैकी जो भाग उपभोगासाठी वापरला जातो त्याला राष्ट्रीय उत्पन्न असे म्हणतात. म्हणजे स्थूल उत्पन्नातून घसारा वजा केला तर जे शिल्लक राहतं ते निव्वळ उत्पन्न राहतं आणि या निव्वळ उत्पन्नापैकी उपभोक्ते जो भाग आपल्या उपभोगावर खर्च करतात तो खर्च म्हणजेच राष्ट्रीय उत्पन्न. त्या खर्चाचं मोजमाप म्हणजेच राष्ट्रीय उत्पन्न. याचाच अर्थ खर्चाची नोंद झाली पाहिजे. पिगूच्या व्याख्येनुसार जर राष्ट्रीय उत्पन्नाचं मोजमाप करायचं असेल तर खर्चाची नोंद झाली पाहिजे. परंतु आपण पाहतो की मागासलेल्या राष्ट्रांमध्ये खर्चाची लोक नोंद ठेवत नाहीत आणि मागासलेल्या किंवा अविकसित राष्ट्रांमध्ये उपभोगाच्या दृष्टिकोनानुसार किंवा खर्चाच्या दृष्टिकोनानुसार किंवा फिशरच्या व्याख्येनुसार राष्ट्रीय उत्पन्न मोजमाप करण्यामध्ये मर्यादा येतात. म्हणून मागासलेल्या राष्ट्रांसाठी किंवा विकसनशील राष्ट्रांसाठी उत्पादन दृष्टिकोन आणि काही प्रमाणात उत्पन्न दृष्टिकोन समोर ठेवून केलेल्या व्याख्यानुसार राष्ट्रीय उत्पन्नाचं मोजमाप करणे योग्य ठरतं. विकसित राष्ट्रांमध्ये आपण पाहतो अमेरिकेमध्ये सर्व व्यवहार हे ऑनलाईन होतात, बँकेमार्फत होतात आणि म्हणून त्यांनी केलेला खर्च जरी काउंट केला तर राष्ट्राचं उत्पन्न प्राप्त होतं. म्हणजे एवढी ट्रान्सपरन्सी त्या राष्ट्रामध्ये असते. परंतु आपण पाहतो की आपल्या देशामध्ये म्हणजे कॅश व्यवहार जास्त होतात आणि त्याची कुठेही नोंद होत नाही आणि म्हणून आपण पाहतो की अशा देशांमध्ये राष्ट्रीय उत्पन्नाचं या व्याख्येनुसार मोजमाप करणं कठीण जातं आणि म्हणून या तिन्ही व्याख्या वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये उपयोगाला आणल्या जातात. ह्या एकमेकांच्या विरुद्ध नसून ह्या पूरकच आहे. ज्या ज्या राष्ट्राला आपल्या परिस्थितीनुसार जी व्याख्या सोयीची असते त्यानुसार राष्ट्रीय उत्पन्नाचं मोजमाप केल्या जातं. फिशरच्या व्याख्येचे काही दोष आपल्याला पाहावयास मिळतात. उपभोगाचे मोजमाप करणे कठीण असते. अनेक वस्तू व सेवा दीर्घकालीन असतात. उपभोग संदर्भातील अचूक माहिती मिळणे कठीण असते. प्रत्यक्षात उपभोगलेल्या वस्तू आणि सेवांची पैशात निश्चित मूल्य सांगणे कठीण असते. व्यावहारिक दृष्ट्या अतिशय कठीण व्याख्या आहे. सर्वात सोपी व्याख्या भारतीय राष्ट्रीय उत्पन्न समितीने केलेली आहे. त्यांच्या मते एका विशिष्ट कालखंडात उत्पादित होणाऱ्या वस्तू आणि सेवा यांची दुहेरी मोजदाद न करता केलेली मोजणी म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न. आपण पाहतो की भारतामध्ये जे आर्थिक वर्ष आहे 1 एप्रिल ते 31 मार्च या कालावधीमध्ये जेवढ्या काही वस्तू आणि सेवांची निर्मिती होईल, अंतिम वस्तू आणि सेवा ज्या उपभोग्य वस्तू असतील यांची दुहेरी मोजणी न करता यांची जर मोजणी केली तर त्या मोजणीतून जी संख्या येईल ते आपलं राष्ट्रीय उत्पन्न असेल. अशा प्रकारची सोपी व्याख्या राष्ट्रीय उत्पन्न भारताच्या राष्ट्रीय उत्पन्न समितीने केलेली आहे. या व्याख्येवरून आपल्याला राष्ट्रीय उत्पन्नाची काही वैशिष्ट्ये पाहावयास मिळतात. त्यामध्ये 1 नंबरला वैशिष्ट्य
एका विशिष्ट कालखंडात निर्माण होणाऱ्या वस्तू आणि सेवांचं मोजमाप केलं जातं. दुसरं वैशिष्ट्य, राष्ट्रीय उत्पन्न हे साठा नसून प्रवाह आहे. तिसरं वैशिष्ट्य आहे, देशातील नागरिकांनी उपभोग घेतलेल्या वस्तू आणि सेवांचा विचार केला जातो. चौथं वैशिष्ट्य आहे, देशात आणि विदेशात मिळालेल्या उत्पन्नाचा विचार केला जातो. पाचवं वैशिष्ट्य आहे, स्थूल उत्पन्नातून घसारा वजा केला जातो. सहावं वैशिष्ट्य आहे, बचतीचा विचार केला जात नाही. सातवं वैशिष्ट्य आहे, विनिमय व्यवहाराचा विचार राष्ट्रीय उत्पन्न मोजमापात समावेश केला जात नाही. आठवं वैशिष्ट्य आहे, उपभोगासाठी ठेवलेल्या वस्तूंचा समावेश केला जात नाही. नववं वैशिष्ट्य आहे, आर्थिक व्यवहारांचा विचार राष्ट्रीय उत्पन्नात केला विमा आर्थिक व्यवहारांचा विचार राष्ट्रीय उत्पन्नात केला जात नाही. थोडक्यात राष्ट्रीय उत्पन्नामध्ये अंतिम दुहेरी मोजणी न करता अंतिम वस्तू जी उपभोग योग्य असते अशाच वस्तूंचा समावेश केला जातो, जिची दुहेरी मोजदाद होत नाही. आता राष्ट्रीय उत्पन्नाचे महत्त्व काही मुद्द्यांमध्ये आपल्याला सांगता येईल. त्यामध्ये पहिलं महत्त्व सांगता येईल, पहिला मुद्दा आहे, देशातील जनतेच्या राहणीमानाचा दर्जा यावरून स्पष्ट होतं. आपण पाहतो की एखाद्या राष्ट्राचं जर उत्पन्न जास्त असेल तर त्या राष्ट्रातील लोकांचं राहणीमान हे उच्च दर्जाचं असतं. जसं की आपण पाहतो भारताच्या तुलनेत अमेरिकेतील लोकांचं राहणीमान उच्च असतं. कारण आपण पाहतो पैसा आला, लोकांचं उत्पन्न वाढलं की डिमांड वाढते, डिमांड वाढली की लाईफस्टाईल वाढते, बरोबर आहे, आणि दर्जा वाढत असतो. म्हणून उत्पन्न हे महत्त्वाचं असतं. म्हणून प्रत्येक राष्ट्र आपलं उत्पन्न वाढ कसं होईल यासाठी प्रयत्न करत असतं, कारण त्यावरून लोकांच्या राहणीमानाचा दर्जा स्पष्ट होत असतो. त्यानंतर आपल्याला दुसरं महत्त्व सांगता येईल, दरडोई उत्पन्नाची माहिती उपलब्ध होते. आपण पाहतो की दरडोई उत्पन्न कशाला म्हणायचं, की दरडोई उत्पन्न म्हणजे एकूण लोकसंख्या भागिले राष्ट्रीय उत्पन्न, असं जर आपण भागाकार केला तर आपल्याला दरडोई उत्पन्न प्राप्त होतं. ज्या देशात लोकांचं दरडोई उत्पन्न जास्त आहे त्यांचं राहणीमान चांगलं असतं, आणि जिथे दरडोई उत्पन्न कमी आहे त्यांचं राहणीमान कमी असतं किंवा तिथे मागणी कमी असते. त्यानंतर आपल्याला पुढचा मुद्दा पाहता येईल महत्त्वामध्ये, राष्ट्राच्या प्रगतीची कल्पना या ठिकाणी लक्षात येते. त्यानंतर सरकारला विविध प्रकारचे धोरण निश्चित करण्यासाठी मार्गदर्शक ठरतं. त्यानंतर समाजातील आर्थिक विषमता लक्षात येते. राष्ट्रातील विविध क्षेत्राचा एकूण राष्ट्रीय उत्पन्नातील वाटा स्पष्ट होतो. राष्ट्रातील बचत, गुंतवणूक आणि भांडवल निर्मितीची दिशा लक्षात येते. त्यानंतर राष्ट्रातील तेजीमंदी सारख्या व्यापार चक्राचा अंदाज येतो. त्यानंतर चलनवाढ किंवा चलनघट अशा आर्थिक घटकांचे मोजमाप करता येते. त्यानंतर प्रादेशिक असमतोल विकास लक्षात येतो. त्यानंतर इतर राष्ट्राच्या उत्पन्नाशी तुलना करणे शक्य होते. त्यानंतर राष्ट्रातील विविध क्षेत्राच्या विकासाची रचना येते. त्यानंतर सरकार आणि अभ्यासक यांना नियोजनासाठी मार्गदर्शक भूमिका राष्ट्रीय उत्पन्नाची असते. राष्ट्रीय उत्पन्न हे बऱ्याच गोष्टी राष्ट्रीय उत्पन्नावरून आपल्याला लक्षात येत असतात. म्हणून प्रत्येक राष्ट्रीय उत्पन्नाचं चांगल्या पद्धतीने मोजमाप करण्याचा प्रयत्न करतं, कारण त्यावरूनच आपण पाहतो की राष्ट्राचं नियोजन ठरतं. जसं की आपल्या कुटुंबाचं 1 लाख रुपये उत्पन्न असेल तर त्या लाखानुसारच कुटुंबाचा खर्च आपण म्हणतो त्या 1 लाख रुपयामध्येच बसवतो. तसंच राष्ट्राचंही असतं, जेवढं राष्ट्रीय उत्पन्न आहे तेवढा खर्च करण्याचा राष्ट्राकडून प्रयत्न असतो. त्यासाठी विविध कल्याणकारी योजना असतील किंवा वेगवेगळ्या क्षेत्राच्या माध्यमातून केल्याने, कृषी क्षेत्र असेल, उद्योग क्षेत्र असेल आणि सेवा क्षेत्र असेल, या सर्व क्षेत्राचा विकास किंवा प्रादेशिक असमतोल दूर करण्यासाठीही शासनाला या माध्यमातून राष्ट्रीय उत्पन्नाचं मोजमाप केलं तर या माध्यमातून निर्णय घेतात. जसं की आपण पाहतो की समजा आपल्या महाराष्ट्रामध्ये 3 भौगोलिक विभाग आहेत, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, बरोबर आहे. तर मराठवाडा आणि विदर्भापेक्षा पश्चिम महाराष्ट्र हा पुढे आहे विकासाच्या बाबतीत. मग हे कशावरून लक्षात येतं, राज्याचं उत्पन्नाचं मोजमाप होतं. या प्रदेशात मधून एवढं उत्पन्न मिळालं, त्या प्रदेशामधून एवढं उत्पन्न. आता आपण पाहतो की टेक्नॉलॉजी खूप आलेली आहे.
आणि तेव्हा शासनाला लक्षात यायलं की कुठल्या प्रदेशामध्ये शासनाला जास्त उत्पन्न मिळतं. ज्या प्रदेशात उत्पन्न कमी मिळालं याचा अर्थ काय असतो, तिथे लोकांना विकासाच्या संधी कमी आहेत. मग शासनाला नियोजन करता येतं की इथे उद्योग उभे करा किंवा इथं लोकांचं उत्पन्न कसं वाढेल यासाठी अनुकूल स्थिती निर्माण करा. अशा प्रकारे ध्येय धोरण शासनाला राष्ट्रीय उत्पन्नाच्या मोजमापनातून घेता येतं आणि त्यातून राष्ट्राचा विकास होत असतो आणि म्हणून राष्ट्रीय उत्पन्नाचं मोजमाप ही बाब महत्त्वाची ठरते. आजच्या तासाला आपण सर्वजण उपस्थित झालात त्याबद्दल सर्वांचे आभार. थँक यू.